नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज मी बनवणार आहे तोंडाची चव वाढवणाऱ्या पौष्टिक चटण्या। 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज नाही। तर मग बाजारातून प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या चटण्या आणण्यापेक्षा या विटॅमिनयुक्त व प्रोटीनयुक्त चटण्या तुम्ही घरीच बनवू शकता। या चविष्ट व पौष्टिक चटण्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्यासाठी काही मी टिप्स व ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आपण कृतीकडे वळूया। चटण्या बनविण्यासाठी येथे मी 1 वाटी खुरसणी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 1 वाटी जवस घेतलेले आहे। काही लसूण पाकळ्या व लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरली तरी चालेल। चटणीला चांगला स्वाद येण्यासाठी येथे मी 2 ते 3 चमचे धना पावडर घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठही घेतलेले आहे। आता हे सर्व पदार्थ मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर भाजल्यामुळे चटण्या खरपूस होतात व चवीलाही छान लागतात। जवस व खुरसणी सतत हलवत भाजून घ्यायचे आहे। मार्केटमधील चटण्या प्रिझर्वेटिव्हमुळे वर्षभर टिकतात, परंतु त्या शरीरासाठी हानिकारक आहेत। त्यामुळे तुम्हीही या अतिशय सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता। थंडीच्या दिवसात तर या चटण्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत। जवस भाजताना तडतड आवाज येऊ लागला की समजावे आपले जवस भाजून झालेले आहेत। ते आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ठेवून देऊया। याचप्रमाणे आपण खुरसणीही भाजून घेणार आहोत। खुरसणीही भाजून झाल्यावर ती थंड करून घ्यायची आहे। तव्यावर तेल टाकून घेतलेल्या लाल सुक्या मिरच्या व लसूण पाकळ्या त्याही मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत। सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी आता खुरसणी ओतून घेतली आहे। मिरच्या न घालता खुरसणी सुरुवातीला वाटून घ्यायची आहे। याप्रमाणे थोडी जाडसर वाटून झाली की त्यात लाल सुक्या मिरच्या, लसूण, धना पावडर व चवीपुरतं मीठ घालायचे आहे। सर्व पदार्थ घातल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। खूप जास्त बारीक पावडरही करायची नाही। चटणीला थोडा ओलसरपणा येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे। 2 मिनिटे मिक्सरला फिरवून घेणार आहे। तयार झाली आहे आपली खुरसणीची चटणी। खूप कोरडीही नाही आणि खूप ओलीही नाही। याच पद्धतीने आपण जवसाची चटणी देखील बनवून घेणार आहोत। जवस हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात तर याची चटणी नेहमी करावी। लाल मिरची पावडर वापरण्यापेक्षा तुम्ही देखील अशा लाल सुक्या मिरच्या चटण्या करताना वापरा। त्यांची चव अप्रतिम लागते। तयार झाली आहे आपली जवसाची चटणी। त्यातही 2 चमचे तेल घालून घेऊन चांगले मिक्सरला 2 मिनिटे फिरवून घ्यायचे आहे। या चटण्या तुम्ही इडली, डोसा, पाववडा, थालीपीठ यासोबतही खाऊ शकतात। दोन्हीही चटण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच चविष्ट व पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।